फक्त विकास भाऊ ठाकरे विरुद्ध नितीन गडकरी अशी निवडणूक नाहीये किंवा ही निवडणूक केवळ भाजप विरुद्ध काँग्रेस अशी पण निवडणूक नाहीये। ही जी निवडणूक आहे ना, ही दोन विचारधारेची निवडणूक आहे। आमच्या काँग्रेसची विचारधारा अगदी स्पष्ट आहे, आमच्या काँग्रेस पक्षाचं धोरण अगदी स्पष्ट आहे। आम्ही नेहमीपासून हे म्हणत आलो आहे की काँग्रेस का हात आम आदमी के साथ, आणि आम्ही त्याच धोरणाला अवलंबून आजपर्यंत जे काही आम्ही कामं केली, जे काही आम्ही कायदे बनवले, जे काही आम्ही काम केलं, ते एकच विचार होता की या सरकारची जी तिजोरी आहे त्या तिजोरीवरती जर पहिला कुणाचा अधिकार असेल तर या देशातील जो सर्वसामान्य माणूस आहे, जो शेवटचा माणूस आहे, जो वंचित आहे, त्याच्यासाठी या देशाच्या तिजोरीचा दरवाजा सर्वात पहिले उघडला पाहिजे। ही काँग्रेसची विचारधारा आहे आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की काँग्रेस का हात आम आदमी के साथ। मित्रांनो, नुकताच मोदी साहेबांनी एक इंटरव्ह्यू दिला आणि त्या इंटरव्ह्यू मध्ये त्यांनी सांगितलं की काँग्रेसनी हे जे अधिकारांचं राजकारण केलं त्यामुळे आपल्या देशाचं नुकसान झालं। मित्रांनो, जर आम्ही या देशाच्या जनतेला आम्ही माहितीचा अधिकार दिला तर तुमचं नुकसान झालं का मित्रांनो? आम्ही जर सरकारने तो आमच्या काँग्रेसचं धोरण होतं की देशाच्या जनतेला माहितीचा अधिकार मिळाला पाहिजे, तर तुमचं नुकसान झालं। आम्ही इथे शिक्षा, राईट टू एज्युकेशन, शिक्षणाचा अधिकार आम्ही आणला तर या देशातील गोरगरीब जनतेचं काय नुकसान झालं? आम्ही फूड सिक्युरिटी ऍक्ट आणला जेणेकरून प्रत्येकाला उपाशी पोटी कोणी झोपणार नाही, हा अधिकार आम्ही या देशाच्या जनतेला दिला, तर काय तुमचं नुकसान झालं? तर एकीकडे आमची विचारधारा आहे जी लोकांना अधिकार देते आणि दुसरीकडे मोदींची विचारधारा आहे जी गरिबांच्या खिशातनं पैसे घेऊन अमीरांचे खिसे भरते। ही भाजप आणि काँग्रेस मधली मित्रांनो या विचारधारेमधला फरक आहे, हे तुम्ही समजून घ्या। आज त्यांनी 16 लाख करोड रुपये हे उद्योगपतींचे माफ केले। तुमच्यापैकी किती लोकांचे माफ करे मित्रांनो? कोणाचे माफ केले?